मित्र बायकोला धंदेवाले बोलला. पुढे जे घडले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आपल्या पत्नीबद्दल कोणी काही वाईट बोलले किंवा तिच्याकडे वाईट नजरेने बघितले तर राग येणे स्वाभाविक आहे. एखाद्याने आपल्या बायकोला फूस लावून नेले असा संशय असेल तर त्याबद्दलचा राग मनात खदखदत राहतो. या रागातून भांडण होणे, मारहाण करणे असे प्रकार होतातच. एखाद्या वेळी एखाद्याचा जीवही जातो. सांगली जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला. अमोलने प्रेमविवाह केला असूनही त्याची पत्नी त्याला सोडून गेली. तिला तेजसने फूस लावली असा अमोलला संशय होता. त्यामुळे तो तेजसवर चिडून होता. एकदा त्याने तेजसच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरला. त्याचा तेजसला राग आला. या दोघांच्या वादावादीची अखेर अमोलचा जीव जाण्यात झाली. या प्रकरणात तेजस आणि त्याचे 2 साथीदार गजाआड गेले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कुपवाड परिसर हा सांगली महानगर हद्दीचा भाग म्हणून ओळखला जातो. तसे पाहिले तर या भागामध्ये गुन्हेगारी खूपच वाढली आहे. याच परिसरातील रामकृष्ण नगर येथे असलेल्या जाधव पीठाच्या गिरणीसमोर अमोल सुरेश रायते हा राहतो. सुरेशचा विवाह झाला आहे. तोही प्रेम विवाह. दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पागल होऊन लग्न केले आणि संसार थाटला. पण नंतर मात्र त्यांच्यात वाद सुरू झाला. अखेर त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली. ती वेगळी राहू लागली. दरम्यान आपली बायको आपल्याला सोडून वेगळी का राहते याचे उत्तर अमोलला मिळाले. त्याच्या पत्नीचे तेजस जयसिंग राजपूत याच्याबरोबर अनैतिक संबंध आहेत. तेजसमुळेच आपल्या पत्नीने आपल्यापासून फारकत घेतली. दोघांच्या मध्ये दुरावा निर्माण झाला असे अमोल याला वाटत होते. ज्याच्यामुळे आपली बायको अशी वागते त्या तेजसवर अमोल चिडून होता. या रागातून त्याने तेजसची बदनामी सुरू केली. एके दिवशी त्याने रागाच्या भरात तेजसला तुझी बायको धंदेवाली असे म्हटले. त्याच्या या बोलण्याचा तेजसला राग येणे स्वाभाविक होते. तो चिडला होता. पण त्यावेळी त्याने तसे दाखवले नाही. तोही अमोलचा रागराग करू लागला. अमोलला याचा धडा शिकवायचा असे त्याने मनोमन मनाशी ठरवले. त्यासाठी तो संधी शोधू लागला. अमोल रायते याला दारू पिण्याचे व्यसन होते. हीच गोष्ट हेरून तेजसने अमोलचा कसा काटा काढायचा याचा प्लॅन आखला. त्याने आपले मित्र प्रेम बाळासाहेब मद्रासी, निहाल आसिफ बावा यांना सांगितले की अमोल माझ्या बायकोची बदनामी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्याला फुकटची दारू पाजायची आणि त्याच्याशी भांडण काढून त्याचा खेळ खल्लास करायचा. तेजसच्या मित्रांनीही ही बाब मनावर घेतली. दिनांक 23 जुलै 2025 चा दिवस. त्या दिवशीच्या रात्री तेजसने अमोलला फोन केला. आज पार्टी आहे, तू ये असे सांगितले. मुळातच आपल्या बायकोशी तेजस संबंध ठेवतो अशी शंका असूनही दारूसाठी अमोलने त्याला होकार दिला. दारूच्या आमिषाने अमोल रायते हा नक्की येणार याची तेजसला खात्री होतीच. तो आता येईल, नंतर येईल म्हणून अमोलची वाट पाहू लागला. पण त्याची येण्याची चिन्हे दिसेनात म्हटल्यावर तेजसने पुन्हा त्याला फोन लावला. पण मोबाईल स्विच ऑफ लागत होता. आपण त्याला आणल्याशिवाय तो काही येणार नाही असे मनाशी म्हणत तेजस हा अमोलच्या घरी गेला. तेव्हा अमोल घरातच होता. तेजसने त्याला आपल्या मोटारसायकलवर बसवूनच आणले. ते दोघे रामकृष्ण नगरमधील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरच्या रोडवर आले. ठरलेल्या कटानुसार तेजसचे मित्र प्रेम मद्रासी आणि निहाल बावा हे कुऱ्हाड आणि चाकू लपवून त्या ठिकाणी आले. आता या चौघांची पार्टी सुरू झाली. सारेच दारू पिऊन तर झाले होते. त्यावेळी तेजस खुन्नस काढण्याच्या उद्देशाने प्रेम मद्रासी याला म्हणाला, अरे प्रेम, हा अमोल माझ्या बायकोला धंदेवाली म्हणतो. त्यावेळी अमोलने हे वाद घालायला सुरुवात केली. तेजसला हे अपेक्षितच होते. त्याने प्रेम मद्रासी आणि निहाल बावा यांनी आणलेली कुऱ्हाड घेतली आणि अमोलच्या डोक्यात, मानेवर, चेहऱ्यावर घणाघाती घाव घातले. याचवेळी प्रेम मद्रासी निहाल बावा यांनी अमोलच्या छातीवर, पोटावर आणि हातावर ठिकठिकाणी वार केले. या तिघांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार केल्याने अमोलला बचावाची संधीच मिळाली नाही. सर्वांगावर शस्त्राचे वार झाल्याने
तो रक्तबंबाळ होऊन कोसळला होता. काही वेळातच त्याचा जीव गेला. आपले काम पत्ते झाले. अमोल ठार झाला. हे लक्षात आल्यानंतर त्या तिघांनीही तिथून पळ काढला. रात्रीच्या वेळी तेजसने आपल्या बायकोची बदनामी करणाऱ्या अमोलचा खात्मा केलेला होता. याबाबत कुणाला समजून आले नाही. दुसरा दिवस उजाडला. सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडलेल्या लोकांना रामकृष्ण नगर स्वामी मंदिरासमोरील रोडवर खून झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ MIDC कुपवाड पोलिसांना या घटनेबाबत कळवण्यात आले. खुनाची माहिती मिळताच उपनिरीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे आले. यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अमोल रायतेचा मृतदेह उत्तरीय विच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. MIDC कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये अमोल रायतेच्या खुनाबाबत त्याचा भाऊ अभिजित रायतेने फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 138/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(3)(8) नुसार अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्वतः जातीने लक्ष घातले. त्यांनी माहिती गोळा केली. त्यातून असे समजले की मयत अमोल रायते याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असून त्यातून तेजस राजपूत याच्या समवेत वाद होता. साहजिकच पोलिसांचा तेजसवर संशय निर्माण झाला. त्याच्यावर लक्ष केंद्रित करून पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणाची सखोल माहिती घेतल्यानंतर संशयित निष्पन्न झाले. त्यानंतर संशयित प्रेम बाळासाहेब मद्रासी वय वर्ष 25 राहणार महालक्ष्मी किराणा स्टोअर मागे रामकृष्णनगर कुपवाड, तेजस जयसिंग राजपूत वय वर्ष 24 राहणार काकासो जाधव पेठाच्या गिरणीसमोर रामकृष्णनगर कुपवाड, निहाल आसिफ बावा वय वर्ष 20 मिलल गादी कारखान्याजवळ 30 फुटी रोड रामराव नगर सांगली यांना अटक करण्यात आली. संशयित आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी आरोपींच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कुऱ्हाड, 2 चाकू, 2 मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, कॉन्स्टेबल सागर लवटे यांनी मुख्य 2 संशयितांना पकडले, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक आरोपी 24 तासाच्या आत पकडलेला आहे. या खून प्रकरणाचा तपास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, मिरज उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, जयदीप कळेकर, हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, महादेव नागणे, अमीर शाह फकीर, आप्पासो नरुटे, संदीप पाटील, गजानन जाधव, अविनाश पाटील, प्रवीण मोहिते, राजेश कांबळे आणि इतर सहकाऱ्यांनी हा तपास पूर्ण केला.